सर्वप्रथम मी भारताचे रत्न आणि माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो। आणि त्यांचं जे वाक्य होतं ते आज आपल्या सगळ्यांना आठवतं। प्रधानमंत्री म्हणून मी जे काम केलं ते कमकुवत होतं की कणखर होतं हे इतिहास ठरवेल असं वाक्य प्रधानमंत्री पदाच्या वरून ते खाली उतरल्यानंतर त्यांनी बोलले होते। आज संपूर्ण देश आणि पूर्ण जग डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना श्रद्धांजली देत असताना त्यांचा जो प्रवास होता गरिबीतून सुरुवात झाली आणि एक बुद्धिमत्तेच्या आधारावर त्यांनी या देशाच्या प्रधानमंत्री पदावर ते गेलेत आणि देशाला एक आर्थिक दिशा देण्याचं काम, आर्थिक शिस्त देण्याचं काम आणि देशाला पुढे नेण्याचं काम जे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलं ते आज देश आणि जग विसरू शकत नाही। आणि म्हणून आज अशा महान व्यक्तिमत्वातलं भारताचं रत्न आज आमच्यात नाही, त्याचं दुःख देशाला आहे। त्यांचं देशासाठी त्यांचं समर्पण जे होतं ते समर्पण हा देश कधी विसरणार नाही असं हे व्यक्तिमत्व आज नाहीत। याला फक्त काँग्रेसचंच नुकसान नाही तर हे पूर्ण देशाचं नुकसान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या गेल्यामुळे झालेलं आहे। असंच मी या निमित्तानं त्यांना आदरांजली व्यक्त करतो। मी लोकसभेचा सदस्य म्हणून जेव्हा 2014 मध्ये होतो त्यावेळेस फायनान्स कमिटीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेब सुद्धा होते आणि मी प्रधानमंत्री होतो म्हणून मला आता काही कमिटीला जाण्याचं, कुठं मीटिंगला, स्टँडिंग कमिटीला जाण्याची गरज नाही असा कुठलाही हेका त्यांच्या मनात नव्हता। फायनान्स कमिटीला आल्यानंतर ज्या काही मौलिक सूचना देशाच्या हितासाठी आणि देशाच्या शेवटच्या माणसासाठी काय करता येईल त्याच्या सूचना ते सातत्यानं द्यायच्यात। आम्हाला खूप गोष्टी शिकायला त्यांच्यापासून मिळाल्या। आपण त्यांचा प्रधानमंत्र्यांचा काळ पाहिला तर त्यांनी या देशामध्ये मनरेगा असेल, शेवटच्या माणसाला 2 टाईमचं त्याच्या मेहनतीनं खाता यावं म्हणून ही योजना काढली। अन्न सुरक्षेचा कायदा त्यांनी आणला। विरोधकांनाही सोबत घेऊन चालणं, लोकशाहीतली दोन्ही चाकं आहेत आणि दोघांनाही घेऊन चालावं या पद्धतीची भूमिका त्यांची राहायची। आणि एका कमिटीमध्ये असल्यामुळे त्यांच्यापासून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या। त्यांना कधीही आपलं स्वतःवर घमंड करण्याची प्रवृत्ती नव्हती। एक सामान्य व्यक्तिमत्व म्हणूनच ते जगलेत आणि त्याच्यामुळे मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की आमच्या नवीन पिढीने विशेष करून सामान्यातून कसं मोठं होऊ शकतं याचं सगळ्यात सर्वोत्तम उदाहरण आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं देता येईल। ज्याप्रमाणे माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजीचं उदाहरण देतो आपण, त्याचप्रमाणे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं हे उदाहरण आमच्या सगळ्या नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकतं। आणि म्हणून त्यांच्या आठवणी खूप आहेत, शब्द अपुरे पडतात, एवढंच मी म्हणेन। भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मकता आणणारे नेते असून सुद्धा विरोधकांकडे सातत्यानं ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर असा जाहीर उल्लेख त्यांचा केला जातो किंवा जायचा, त्याचं कारण? आता ते सगळे पस्तावतात आहेत। ज्यांनी कालपर्यंत त्यांच्या महागाईवर टीका केली ते आज गप्प बसलेले आहेत। मी कोणाचं नाव घेणार नाही, ते तुम्ही ओळखता। माध्यमातली लोक सुद्धा त्या काळात डॉक्टर मनमोहन सिंगांना मनमोहन सिंग म्हणायचे।
आता त्यांचं मौन हे या देशासाठी किती महत्त्वाचं ठरलं आणि देश आर्थिक स्थितीकडे मजबूतीनं नेण्याचा आणि जगाला आर्थिक बलाढ्य बनवण्याचा जो संकल्प मुठभर लोकांना नाही, देशातल्या प्रत्येक माणसाला देशाच्या प्रत्येक माणसाला श्रीमंत करण्याचं स्वप्न ज्या डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी बघितलं होतं, या सगळ्यांनाच आता डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांची आठवण येतात, टीका होत राहतात आणि पण त्या टीकेला उत्तर न देता कणखरपणे देशाच्या प्रत्येक लोकांना न्याय देण्याची क्षमता असलेलं हे व्यक्तिमत्व होतं आणि याची निवड डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांची आमच्या नेत्या सोनिया गांधींनी प्रधानमंत्री एकदा नाही दोनदा केलेली आहे आणि देशहितासाठी काय केलं पाहिजे आणि कुठलं नेतृत्वाला संधी दिली पाहिजे हे गांधी परिवाराने डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. देशासाठी सर्व काही हीच भूमिका गांधी परिवाराची राहिली आणि ती डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या रूपाने आपण सगळे पाहतोय. आर्थिक गोष्टींवरती किंवा आर्थिक धोरणांवरती महागाईच्या धोरणांवरनं 2014ला टीका करणारे आता त्यांच्या आर्थिक धोरणे कशी सकारात्मक होती याविषयी बोलतायत. चांगलं आहे ते. आता जे टीका करणारी लोक आज त्यांच्याबद्दलची सकारात्मक भूमिका वापरतात आहेत त्यांनाच दिलं पाहिजे. आखरी देश ज्या पद्धतीनं आर्थिक खाईमध्ये चाललेला होता आणि जे लोक सांगायचे की इनकी उम्र से भी ज़्यादा रुपया नीचे गिर गया, आज तर आपण पाहतोय की आज रुपयाची काय अवस्था झालेली आहे. आजच सगळ्या माध्यमावर रुपयाच्या याच्यावर भूमिका 86 रुपयानं आज आपला रुपया खाली पडलेला आहे. त्यामुळे रुपया रडायला लागलेला आहे आणि डॉलर हसायला लागलेला आहे. ज्यावेळेस जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचा भाव कमी असताना जास्त असताना सुद्धा भारतातल्या जनतेला महागाईच्या समोर जाता कामा येऊ नये आणि म्हणून डिझेल, पेट्रोल आणि गॅससारख्या वस्तू या महाग होऊ दिल्या नाहीत आणि त्याच्यातूनही काटकसर करून हा देश पुढे नेण्याचा संकल्प ज्या डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलेला होता हे कोणालाही विसरता येणार नाही. प्रधानमंत्रीचं पद हे देशाच्या जनतेसाठी असतं आणि लोकांसाठी ते त्याला राबवायचं असतं हे समजावून सांगण्याचं काम डॉक्टर मनमोहन साहेबांनी केलं म्हणून त्यांच्यावर टीका होत होती आणि टीकाकारांनी टीका केली तर त्याचा काही फरक पडत नाही. त्यांनी सांगितलं की मेरी खामोशी में ही सब जवाब आहे. तर म्हणून या सगळ्या विषयावर मी आज काही बोलावं असं मला वाटत नाही. कारण बीडच्या विषयामध्ये सत्ताधारी पक्षातले नेते बीडच्या विषयात सत्ताधारी पक्षातले नेते एकमेकांवरती आरोप करायला लागले. अगदी वैयक्तिक पातळीवरती एका अभिनेत्रीचं नाव सुरेश दसांनी जोडलेलं आहे. किती गंभीर आहे घटना घडलेली आहे अशा पद्धतीचे आरोप करतात. देवेंद्र फडणवीसाच्या मंत्रिमंडळामध्ये 65% मंत्री हे दागी आहेत. मोठे मोठे गुन्हे त्यांच्यावर आहेत, मर्डरसारखे गुन्हे आहेत आणि त्याच्यामुळे नुसतं बीडमध्येच नाही तर अनेक मंत्री आज दागी आहेत. हे आपण त्यांचा रेकॉर्ड पाहिला तर तुम्हाला कळेल. आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राज्यातलं फडणवीसाचं सरकार हे दागी सरकार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मराठी देशामध्ये राष्ट्रीय दुखवटा आहे. अर्ध्यावरती ध्वज उतरवलेला 8 दिवसाचा असताना सुद्धा महाराष्ट्रातले काही कॅबिनेट मंत्री आज आपल्या पदाचा भार स्वीकारत आहेत. संविधानिक दृष्ट्या हे योग्य आहे का? दुखवटा अंत्यसंस्कारही झाले नसतात. त्याला आम्ही सुरुवातीलाच बोललो आहे की हे सरकार जनतेतून नाही, हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं जे मॅजिक आहे लोकांची मतं चोरायचं त्याच्यातून आलेलं आहे. त्याच्यामुळे देशात काय चाललं, गावात काय चाललं, राज्यात काय चाललं याचं घेणं देणं नाही. ते मोठे मोठे सत्कार घेतात आहेत. एकीकडे मंत्रालयाचा फ्लॅग आपला अर्धा उतरवला गेलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये सत्कार, त्यांचे आनंद उत्सव सगळे चाललेले आहेत. त्यामुळे अशा सरकारबद्दल मी फार काही बोलावं मला असं वाटत नाही. आता जिथं बेशरमीच त्या लोकांनी घेतलेली असेल, लोकशाहीची कुठली पाळेपोळच त्यांना माहिती नसेल, तर अशा सरकारबद्दल काय टीका करावी हा एक प्रश्न तर आता आमच्यासारख्या लोकांच्या समोर आहे. मला तर मी एक तुमच्या या प्रश्नाला एवढं म्हणेन की खरं तर विरोधकाकडून हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर घेण्यापेक्षा
माध्यमांनी सरकारकडूनच उत्तरं मागितली पाहिजे. हे माध्यमाची जबाबदारी आहे. जे सरकार चुकीनं वागत असेल त्या चुकीच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून घेतलं पाहिजे. विरोधकांकडून घेण्याचा काय आमचा आरोप आहे? आरोप नाही, आता ही वस्तुस्थिती आहे. आणि माध्यमांनी या सरकारच्या प्रत्येक चुकीचं उत्तर त्यांच्याकडून मागितलं पाहिजे. आणि सरकारने एकतर प्रायचित्त केलं पाहिजे, दुरुस्त झालं पाहिजे. सरकार दुरुस्त व्हायला तयार नाही. बदलापूरची घटना ताजीच असताना सुद्धा काल अजून पुन्हा बदलापूरमध्ये घटना झाल्या, कल्याणमध्ये घटना झाल्यात, महाराष्ट्रामध्ये घटना होत आहेत. महिला सुरक्षित नाही. काल आम्ही आरोप करत होतो, पण वस्तुस्थिती आज बघा की महाराष्ट्रामध्ये गुंडा राज चाललेला आहे, जंगल राज चाललेला आहे. याच्यावर काय बोलावं आता काही कळायला कारण नाही. विधानसभेत गळा फाडून आम्ही बोलायचं, जनतेमध्ये सुद्धा ही भूमिका मांडायची. मला या सरकारने सगळी हद्दपार केलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जंगलराज जो निर्माण झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की बीडची घटना या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला उदाहरणं सांगता येईल की मंत्रिमंडळातलेच सत्ता पक्षातलेच आमदार त्यांच्या मंत्र्यावरच आरोप करत असताना या मंत्र्यांचं स्वरूप काय हे आता स्पष्ट होते आहे. आणि म्हणून असं जंगलराज आज सरकारमध्येच निर्माण झालेलं आहे. त्या मानसिकतेचे लोक या सरकारमध्ये आहे. आणि महाराष्ट्र आज भयभीत आहे. महाराष्ट्र भयभीत आहे. आणि आज मुंबईकरांचा जीव धोक्यात आलेला आहे. पूर्ण पोल्युशन मुंबईत आहे. आजार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. हॉस्पिटल मध्ये जागा नाही, डॉक्टर नाही, औषधी नाही, सगळे व्हेंटिलेटर नाही. श्वासाच्या बिमाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात. मुंबई शहरापासून ज्या ठिकाणी महाराष्ट्राची राजधानी आहे त्याच मुंबईतली लोक सुरक्षित नाही, तर गडचिरोलीसारख्या चांद्यापासून बांद्यापर्यंत लोक सुरक्षित आहे असं कसं म्हणता येईल? आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न आता सरकारलाच माध्यमांनी विचारले पाहिजे. तेवढी नम्र विनंती आपल्या लोकांना. दोन प्रश्न आहेत. एक पहिला की बीड परभणीच्या घटनेवर प्रकाश आंबेडकर हे देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले, हा पहिला. दुसरा प्रश्न असा आहे की परभणीत स्वतः राहुल गांधी जाऊन आलेले आहेत, तरी आता असे आरोप होतात की परभणीची घटना दाबण्यासाठी बीड प्रकरण सगळ्यांच्या तोंडात दिलं गेलं, सगळ्यांच्या तोंडातून. बघा, आम्ही प्रिव्हिलेज आणायचा, हक्कभंग आणायचा निर्णय केलेला आहे. आमचं सगळं नोटीस तयार आहे. पण मुंबईत नागपूरचं हे अधिवेशन होतं, जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही घोषणा केलेली होती, जे काही परभणी आणि बीडच्या बद्दलची माहिती दिलेली होती ती सपसेल खोटी होती. प्रोसिडिंग आम्हाला अजून मिळालेलं नाही. आपल्या यूट्यूबला विधानसभेचे आपल्याला पाहायला येतं, पण त्याला विदाऊट प्रोसिडिंग आपल्याला ते प्रिव्हिलेज टाकता येत नाही, हक्कभंग टाकता येत नाही. आम्ही त्याची वाट बघतो आहे. सोमवारी आम्हाला मिळेल अशा पद्धतीचं आम्ही सोमवारी प्रिव्हिलेज टाकू. परभणीची घटना असेल की बीडची घटना असेल, मुख्यमंत्र्यांनी खोटी माहिती महाराष्ट्राच्या विधानसभेत दिलेली आहे. पर्यायनं विधानसभेचं आणि राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर आम्ही प्रिव्हिलेज आणू आणि जे आयुध आहेत लोकशाहीमधले ते सगळे आयुध आम्ही त्या ठिकाणी वापरू. पण तुम्हाला वाटते का परभणीची घटना दाबली जाते? कारण की कोणतेही नेते परभणीवर बोलताना पाहिलं मिळते, तेवढ्या जोराने बीडवर बोलताना पाहिलं मिळते. दोन्ही घटना सारख्याच आहेत. दोन्ही घटनेबद्दल काही फरक नाही आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री का लपवत आहेत त्या घटना आणि आरोपीवर का कारवाई करत नाही, लोकांमध्ये का उद्रेक होऊ देतात आहेत, हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात आहे. आणि म्हणून परभणीमध्ये आम्ही स्वतः गेलेलो होतो. बीडमध्ये आम्ही अमित देशमुख यांच्याबरोबर अनेक खासदार आम्ही त्या ठिकाणी पाठवलेत आणि सगळ्या माहितीची अद्ययावत माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. मी सुद्धा आज बीडला जाणार होतो, पण आज ही घटना झाल्यामुळे मुद्दामून मी गेलो नाही, नाहीतर मी आज बीडमध्ये राहिलो असतो. आज आमचा काँग्रेसचा स्थापना दिवसही होता आणि मला काँग्रेसचा स्थापना दिवस तिथं साजरा करायचा होता. काँग्रेसची निर्मिती अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात त्या काळात निर्माण झाली होती, इंग्रजाच्या अत्याचारी विरोधात. आणि बीडमध्ये ज्या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून जो अत्याचार सुरू झालेला आहे त्या अत्याचाराला वाचा. आणि आमच्या काँग्रेसचा स्थापना दिवस मी बीडमध्ये साजरा करणार होतो, पण या घटनेमुळे मला जाता आलं नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे, मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्रात जंगलराज चाललेला आहे आणि जनताच आता या सरकारला या जंगलराज आणणाऱ्या सरकारला सत्तेतून बाहेर काढेल अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात. मी सांगितलं महाराष्ट्रच असुरक्षित आहे. महिला सुरक्षित नाही, लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही,
तरुण सुरक्षित नाही. महाराष्ट्रात म्हणजे मराठी विरोधात हिंदीचं आंदोलन सुरू झालं आता मुंबई, कल्याण, डोंबिवली वगैरेमध्ये. तर आता हे कोणाला सांगायचं आता काय रे. राज्याच्या ज्या DG आहेत त्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्यामध्ये अयशस्वी झालेल्या आहे, पण त्यांना 2 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं गेलेलं आहे. अखेरी सरकारला अपेक्षित आहे तसाच DG यांनी निर्माण केलेला आहे आणि चालतं आहे. आता बहुमत मिळालं आहे, 500 बहुमत आहे त्यांच्याजवळ. त्यामुळे हे सरकार कुठल्या हवेत आहे कळत नाही. अजून दुसरं, मी एक महत्त्वाची बातमी, मला आज खूप साऱ्या सेक्रेटरीशी माझं बोलणं झालं होतं काल, पण महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली नाही. पगारसुद्धा व्हायला आता थांबलेले आहेत. माझी मागणी आहे की सरकारने तातडीनं महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर एक श्वेतपत्रिका जाहीर करावी, जेणेकरून राज्यातली आर्थिक परिस्थिती नेमकी काय त्याचं राज्याच्या जनतेला हे अवगत झालं पाहिजे. ही मागणी आमची या ठिकाणी राहणार आहे. मला पहिले राज्याची आर्थिक परिस्थिती हा महत्त्वाचा भाग आहे. हे मी म्हणतच नाही का लाडक्या बहिणीमुळे झालं की मुठभर लोकांना फायदे दिले त्याच्यामुळे झालं. म्हणून राज्य सरकारने श्वेतपत्रिका आर्थिक या स्थितीवर जारी करावी ही आमची मागणी आहे. राज्याच्या जनतेलाही राज्यातली आर्थिक परिस्थितीबद्दल अवगत करावं ही भूमिका आमची आहे. तुम्हाला आता मराठवाड्याची परिस्थिती माहिती नसेल म्हणून मी सांगतो आहे. त्या ठिकाणी लोकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. लोक हत्यार घेऊन चालतात आहेत. कोण कोणावर केव्हा हमले करतील अशी परिस्थिती आज आहे. फक्त बीडची परिस्थिती नाही आहे, मराठवाड्यामध्ये सगळीकडे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. अस्थिरता निर्माण झालेली आहे. लोकांमध्ये मोठा असंतोष आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते एका जिल्ह्याचे नसतात. मुख्यमंत्र्यांच्याकडे गृह खातं आहे, कंट्रोल त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे त्यांनी काय करावं, त्यांना मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचं नाही ठेवायचं तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे कोणाला त्यांनी काय करायचं, गुन्हेगारी वाढवायची असेल तर गुन्हेगार मंत्री ठेवा. मी म्हणालो होतो की दागे मंत्री त्यांच्याकडे 65% आहेत, तर त्यांना गुन्हेगारी वाढवायची तर गुन्हेगारी मंत्री ठेवतील. परिस्थिती एवढी गंभीर आहे, गुन्हे होत आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, अशा वेळेला जिल्ह्याचं नेतृत्व करायला पालकमंत्री अपेक्षित आहे. जवळजवळ 15-20 दिवस झालेले आहेत शपथविधी, पालकमंत्री जाहीर होत नाही. मागच्या वेळेसही महायुतीचं जे सरकार 2.5 वर्षाचं होतं, एक मंत्र्याकडे 10 जिल्हे होते, तर त्यांना काही त्याचं घेणं देणं नाही आहे. तुम्ही फार काळजी करू नका. आणि हे प्रश्न सरकारलाच विचारा, आम्हाला विचारून काय करायचं. सरकार आम्ही थोडी चालवतो आहे. असं म्हटलं जाते की शाहू फुले आंबेडकरांचे हे राज्य आहे, पण हे दोटांड आहे, हे राज्य फक्त जातीवादी असं स्वतः आता गोपीचंद फडणवीस म्हणतात, जे फडणवीसांचे नेतृत्व ते मानले जाते. आता त्यांना खरं कळलेलं आहे, म्हणून ते तसं बोलतात. ॲक्च्युली BJP हे सेठची भेटचीची पार्टी आहे असं म्हटलं जात होतं लहानपणी. आता पडळकरला लक्षात आलं, त्यामुळे त्यांना शुभेच्छा. कमेटी बनाएंगे, इस पर अब तक फैसला नहीं लिया गया, एक तरह का अपमान। मैं सबसे पहले हमारे देश के रत्न और हमारे देश के माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह साहब को मैं भावपूर्वक श्रद्धांजलि अर्पण करता हूं, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस की तरफ से और पूरे महाराष्ट्र की जनता की तरफ से। उन्हें उस समय में कहा था कि मैंने प्रधानमंत्री कर
जो काम किया है उसको आज लोग कमकुवत प्रधानमंत्री करके मेरी आलोचना करते हैं, लेकिन भविष्य बताएगा कि मैं कनखर था। और आज आप देख रहे हो कि जिस दिन से यानी 26 तारीख से आज और आने वाले कल में भी डॉक्टर मनमोहन सिंह साहब ने देश के लिए जो आर्थिक प्लान किया था, आखिरी इंसान को दिल्ली की सरकार न्याय देती है, किसान हो, मजदूर हो, युवा हो, गरीब हो, सबको न्याय देने की, व्यापारी हो उनको न्याय देने की जो सरकार की मानसिकता होती है, उसका एक उत्तम उदाहरण डॉक्टर मनमोहन सिंह साहब ने इस देश के 10 साल के प्रधानमंत्री पद पे दिया है। पूरे दुनिया में जैसे हर दुनिया के हर देश के मुखियाओं का जब मीटिंग होता है, उसको सम्मेलन बोलते हैं, अपन कॉन्फ्रेंस बोलते हैं, उसमें इनका एक सत्कार हुआ था। और सत्कार इसलिए हुआ था कि दुनिया भर के जितने भी मुखिया उनके देश के थे, सबसे ज़्यादा पढ़े हुए विद्वान ऐसे डॉक्टर मनमोहन सिंह साहब अकेले थे। और इसलिए दुनिया भर के मुखियों ने उनका स्वागत किया था, सत्कार किया था, सम्मान किया था। लेकिन उन्हें अपने बैनर नहीं लगाए या कांग्रेस पार्टी ने नहीं लगाया, क्योंकि ये हमारे देश का बहुमान दुनिया कर रही है। लेकिन आज तो मैं उसमें नहीं जाना चाहता क्योंकि वो राजनीति हो जाएगी, लेकिन मैं इसमें इस माध्यम से बताना चाहता हूँ, जो लोग उनकी आलोचना कर रहे थे आज उनको याद कर रहे हैं। उनके आर्थिक जो उनने नियम लगाए थे उसके आधार पर देश खड़ा हुआ, उसके लिए आज उनको सब लोग, उनके आलोचक भी उनको याद कर रहे हैं। और ऐसे महान व्यक्तिमत्व डॉक्टर मनमोहन सिंह जो आर्थिक नियोजन के डॉक्टर थे, ऐसे डॉक्टर आज हमारे में नहीं है। देश गए 10 साल से जो आर्थिक कमजोर होते जा रहा है वो भी पूरा देश देख रहा है। और इसलिए ऐसे महान नेता को जब श्रद्धांजलि देना है तो मैंने कहा कि ये देश के सुपुत्र थे और देश के एक रत्न भी थे। तो ऐसे महान व्यक्तिमत्वों के लिए जो अपोजिशन का भी सम्मान करते थे, आज तो वो व्यवस्था खत्म हो गई है, लेकिन डॉक्टर मनमोहन सिंह साहब के बारे में हम उनके पार्लियामेंट के स्पीच भी हम सुनते हैं, उनके व्यवहार में भी देखते हैं। तो उन्हें सबको लेके चलने की एक उनका स्वभाव था। आज ऐसे सबको लेके चलने वाले व्यक्तिमत्व के लिए अगर राजघाट पे स्थान सरकार के तरफ से दिया गया रहता तो हमारा देश ऐसे महान व्यक्तिमत्व को की पूजा करता है, सम्मान करता है, ये मैसेज गया रहता है। लेकिन वो लानत सत्ता में बैठे हुए लोगों में नहीं है, वो सोच नहीं है, ये बात आज सामने आ रही है। तो अब जिनके हाथ में पावर है वो कुछ भी कर सकते हैं, तो इसलिए उनके बारे में ना चर्चा करें। और ऐसे सुपुत्र के लिए जो किसी से भी भेदभाव नहीं किया, उसके बारे में अगर भेदभाव होता है तो ये ओछेपन की राजनीति जो देश में चल रही है उसके दर्शन हो रहे हैं। मैं अब उनके पास पावर है ना, जानबूझ के कर रहे नहीं कर रहे उसके बारे में मैं कैसे बोल सकता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।